everyone. My English book 1, Standard 1, page number 15. 2.2 Action time. ॲक्शन म्हणजे कृती आणि टाईम म्हणजे वेळ, म्हणजे कृती करण्याची वेळ. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी पुस्तकातील पान नंबर 15वरती काही कृती दिलेल्या आहेत. त्या कृती आपल्याला करायच्या आहेत आणि त्या कृतींसाठी इंग्रजी शब्द कोणते वापरले जातात त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे लिसन अँड ॲक्ट. लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. मी तुम्हाला प्रत्येक कृतीचा मराठी अर्थ सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही ती कृती करायची आहे. मराठीतला अर्थ समजला की हळूहळू तुम्ही इंग्लिश शब्द ऐकूनच ती कृती करायची आहे. ओके. पहिली कृती आहे स्टँड अप. स्टँड अप म्हणजे उभे राहा. सिट डाऊन खाली बसा. स्टँड अप, सिट डाऊन. दुसरं गिव म्हणजे देणे. टेक म्हणजे घेणे. गिव देण्याची क्रिया करायची, टेक म्हणजे घेण्याची क्रिया करायची. त्यानंतर गो देअर. गो देअर म्हणजे तेथे जा. कम हिअर म्हणजे इकडे या. गो देअर तेथे जा किंवा तिकडे जा. कम हिअर म्हणजे इकडे या किंवा येथे या. अशा प्रकारे तुम्हाला या शब्दांचा वापर करून कृती करायच्या आहेत. टर्न लेफ्ट डावीकडे वळा. टर्न राईट उजवीकडे वळा. टर्न लेफ्ट म्हणजे डावा, राईट म्हणजे उजवा. टर्न म्हणजे वळणे. टर्न लेफ्ट डावीकडे वळा. टर्न राईट उजवीकडे वळा. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे ट्रेस द डॉट्स. खाली जे बाण दिलेले आहेत त्या बाणांना आपल्याला गिरवायचं आहे. अशा पद्धतीने इंग्रजी शब्द ऐकून त्याप्रमाणे ॲक्शन करायचे आहेत. त्यानंतर पेज नंबर 16 2.3 लेट्स टॉक. त्याच पुस्तकातील पान नंबर 16वरती चला बोलूया हा टॉपिक आहे. तो टॉपिक पण आपण समजून घेणार आहोत. लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजे ऐकणे, रिपीट म्हणजे पुन्हा म्हणणे. इथे प्रश्न आणि उत्तरं असा संवाद आहे. या संवादाची आपण प्रॅक्टिस करायची आहे. ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे बोलायचं आहे. टीचरांच्या हातामध्ये काही वस्तू घेतात आणि त्या मुलांना प्रश्न विचारतात. बघा चित्रामध्ये दाखवलेलं आहे. टीचरांच्या हातामध्ये एक डस्टर आहे आणि त्यांनी इंग्लिशमधून प्रश्न विचारले आहे, व्हॉट इज धिस. मुलं ॲन्सर देतात, उत्तर देतात, धिस इज अ डस्टर. वरती त्यांनी चित्रामध्ये वेगवेगळ्या वस्तू दिलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या वस्तू वापरून असा प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट इज धिस. धिस इज अ पेन्सिल. व्हॉट इज धिस. धिस इज अ पेन. व्हॉट इज धिस. धिस इज अ बुक. व्हॉट इज धिस. धिस इज अ चॉक. व्हॉट इज धिस. धिस इज अ स्लेट. स्लेट म्हणजे पाटी. अशा प्रकारे प्रत्येक वस्तू हातात घेऊन प्रश्न काय विचारायचा आहे, व्हॉट इज धिस. आपल्या जेव्हा हातात एखादी वस्तू घेऊन आपण विचारतो त्यावेळेला तिथे धिस हा शब्द वापरतात. व्हॉट इज धिस. धिस इज अ डस्टर. धिस इज अ पेन्सिल. धिस इज अ पेन. धिस इज अ बुक. बुक म्हणजे पुस्तक. धिस इज अ चॉक. चॉक म्हणजे खडू. धिस इज अ स्लेट. स्लेट म्हणजे पाटी. आता पुढे बघा सेकंड ॲक्टिव्हिटी आहे लुक अँड से. पहा आणि बोला. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण तसंच आहे, परंतु इथे टीचरांच्या हातामध्ये वस्तू दिसत नाही आहेत. टीचर लांबची वस्तू दाखवत आहेत. व्हॉट इज दॅट. दॅट म्हणजे तो, ती, ते. टीचरांनी लांब त्या सायकलकडे बोट करून विचारलेलं आहे, व्हॉट इज दॅट. ते काय आहे. मुलांनी उत्तर दिलेलं आहे, दॅट इज
अ बायसिकल. टीचरांनी दॅट वापरलं म्हणून मुलांनी सुद्धा दॅटच बोलायचं आहे. दॅट इज अ बायसिकल. ती बायसिकल आहे, ती सायकल आहे. दॅटचा अर्थ काय सांगितला? तो, ती, ते. आणि दिसचा अर्थ हा, ही, हे. आता इथे चित्र दिलेले आहे, त्या चित्रांचा वापर करून आपण प्रत्येक चित्रावरती आधारित प्रश्न विचारूया. ओके. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ डोर. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ ट्री. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ फॅन. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ बर्ड. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ विंडो. पहिल्या चित्रामध्ये डोर आहे, डोर म्हणजे दरवाजा. नंतर ट्री, ट्री म्हणजे झाड. फॅन, फॅन म्हणजे पंखा. बर्ड, बर्ड म्हणजे पक्षी. आणि विंडो, विंडो म्हणजे खिडकी. अशा प्रकारे इंग्लिश प्रश्न आणि उत्तरांचा सरावसुद्धा तुम्हाला करायचा आहे. ओके. बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे. थँक्यू.